नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की मराठी मालिका बनण्यासाठी किती मेहनत लागते, किती खर्च येतो, किती लोक त्यासाठी काम करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. नक्की एक मराठी मालिका बनवायला किती पैसा लागतो, किती लोक लागतात किंवा काय काय करावं लागतं, काय काय प्रोसिजर असते एक मालिका बनवायला. चला तर मग सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला. मराठी मालिका वेळ घालवण्याचे एक साधन नाही, तर ते आपल्या जीवनातील विविध पैलूंचा अनुभव देतात. पण त्या मालिकांमागे खूप मोठा उद्योग आहे. मित्रांनो, एक एपिसोड तयार करण्यासाठी साधारण 3 ते 10 लाख रुपये खर्च येतो. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. आणि समजा एक मालिका 100 एपिसोडची असेल तर त्यासाठी एकूण 1 कोटी किंवा त्याहून अधिक खर्च देखील होऊ शकतो. आता आपण मालिकांचा बजेटचं ब्रेकडाऊन करूया. आता आपण पाहू या 3 ते 10 लाखांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. सगळ्यात पहिला आणि मुख्य खर्च असतो तो म्हणजे अभिनेता आणि अभिनेत्रींचे वेतन, आणि हा सगळ्यात मोठा खर्च असतो. कलाकारांना त्यांच्या फॅन बेस आणि अनुभव आणि ब्रँड व्हॅल्यू या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना वेतन दिले जाते. आणि दुसरं असतं ते म्हणजे क्रू पेमेंट, म्हणजेच जो क्रूचा खर्च असतो, म्हणजेच दिग्दर्शक, लेखक, कॅमेरामॅन, लाइटनिंग आणि इतर जे तंत्रज्ञ असतात यांना सुद्धा वेतन मिळतं. एक चांगला दिग्दर्शक किंवा एक चांगला लेखक असेल, कधी कधी ते 2 ते 3 लाखांपर्यंत तरी घेतात. नंबर 3, सेट डिझाईन आणि लोकेशन. हा खूप महत्त्वाचा टप्पा असतो, ज्यामध्ये आपल्याला मालिकेमधले घर कसे दाखवायचे आहेत, काय दाखवायचे आहेत यासाठी सेट डिझायनर मेहनत करतात आणि ती लोकेशन भाड्याने घ्यावी लागते त्या पर्टिक्युलर एपिसोड पर्यंत किंवा पूर्ण मालिकेसाठी ती जागा घेतली जाते. आणि जागा घेणं हे त्या लोकेशनच्या प्राइसवर डिपेंड करतं. म्हणजे जर मुंबईमध्ये हे जर घर असेल किंवा असे जास्त महाग असतात, तेच आपण गावामधला जर कोणता वाडा घेतला तर त्याची प्राइस कमी असते. तर हे डिपेंड करतं लोकेशन टू लोकेशन. त्यामध्ये पण त्या घराला आपल्या मालिकेमध्ये जसं डिझाईन पाहिजे, वस्तू वगैरे आणणं, वस्तू वगैरे ठेवणं, हे सगळं पण त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं. कॉस्ट्युम आणि मेकअप, अभिनेता आणि अभिनेत्रीसाठी कपडे आणि मेकअप हे सुद्धा मोठं बजेट असतं. कारण एका मालिकेमध्ये कलाकारांचं चांगलं आणि रिप्रेझेंटेबल दिसणे खूप महत्त्वाचं असतं. यासाठी काही मेकअप आर्टिस्ट लाख रुपये देखील घेतात. हे डिपेंड करतं मेकअप आर्टिस्टच्या एक्सपिरियन्सवरून. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की एक मराठी मालिका बनण्यासाठी किती खर्च आणि मेहनत लागते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या मालिकेचा एपिसोड पाहाल, तेव्हा त्यामागे मेहनतीला नक्कीच मान द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब जरूर करा चॅनलला. आणि मी कृष्णा घेतो रजा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये.